सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कोणाला दान मागावं ज्याच्याजवळ असावं, त्याच्या देण्याच्या भावना असावेत आणि त्याला देण्याची स्वतंत्रता असावी, त्याच्याजवळ दान मागावं. तुकाराम महाराजांनी विचार केला, जग ज्याच्या सत्तेनं चालतं त्यालाच आपण दान मागावं. तो कृपाळू आहे आणि देण्याकरता उदारही आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाला दान मागतात. देवाला दान मागतात, पण दान कोणी मागावं? दान मागण्याचे सुद्धा अधिकार आहेत बरं का. दान क्षत्रियाला मागता येत नाही. दान कोणी मागावं? भिक्षुकाने दान मागावं. ज्याच्याजवळ नाही त्यानं दान मागावं. तुकाराम महाराजांना काय अधिकार होता मागण्याचा? क्षत्रिय होते तुकाराम महाराज, पण दान मागतात. ऐका पुढे, दान कोणतं मागतात याचा विचार करावा. माणसानं देवाला जर दान मागायचं असलं तर माईक पदार्थ मागूच नाहीत. देवा मला मुलगा होऊ दे, देवा मला धनसंपत्ती मिळू दे, मी पास होऊ दे, अशा प्रकारचं दान देवाला मागायचं नाही. का बरं मागायचं नाही? ह्या वस्तू प्रारब्धानं मिळतात, देवाला मागायची गरज नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करशी का वाया, भजन मना पंढरीराया. बर का माणिकराव, देवाला काय मागायचं ह्याचा सुद्धा विचार करूनच मागावं लागतं. एक राजा होता, मुसलमान राजा होता. नाहीतर ते आमच्या लाऊडस्पीकरवाल्याला राग यायचा. राजा होता, कानात बोट घालून नमाज पाडू लागला. तिथे एक माझ्यासारखा भिक्षुक म्हणा मागण्याकरता गेला. मागण्याकरता गेल्यावर राजानं बघितलं, ते नमाज होऊ दिला. आणि तू कोणीकडे आलतास बाबा? तर मी दान मागायला आलतो. कोणाला? तुम्ही राजे आहेत म्हणून तुम्हाला मागायला आलतो. मग माग की, काय मागायचंय म्हणलं? तूच लंगाड आहेस म्हणलं, देवाला मागवला, कानात बोट घालून मागवला, तुझ्यापाशी काय म्हणलं? गिरे. कोणाला मागावं? ज्याच्याजवळ आहे त्याला मागावं. तेच लोकाला मागू लागला, ह्यानं काय देणार आहे म्हणला. तू मला काय म्हणायचंय? दान मागू लागलेत तुकाराम महाराज. कोणाला? सत्ताधीश मालक देवाला मागतात. बरं, आता इथून पुढे चलू आपण. तुकाराम महाराजाला विचारलं, तुम्ही कोण आहेत दान मागणारे? तुकाराम महाराज म्हणाले, मी दीन आहे. तुकाराम महाराज दीन होते का हो? मी पतित आहे. आलो पतित शरण, पतित 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 परी मी त्रिवाचा पतित. तुकाराम महाराज पतित नव्हते, पण पतित म्हणून का घेतात दिनकरराव? जरा लक्ष ठेवा. काही शहाणे माणसात ते असतात, ते कमीपणा घेऊन बोलतात, आणि कमीपणा घेऊन बोलतात ते शहाणे असतात. कळालं का माझं बोलणं? विठ्ठल तीन वर्ग मी तुम्हाला सांगेन. काही येत नसताना मला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणणारा एक वर्ग आहे. काही येतंय आणि लोकांनी चांगलं म्हणावं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि सगळंच येतंय पण मला लोकांनी चांगलं म्हणू नये म्हणणारा एक वर्ग आहे, तो संताचा आहे. विठ्ठल महाराज म्हणतात, मी अवगुणी अन्यायी, किती म्हणून सांगू काही, आता मज पायी ठाव देई विठ्ठले. तुकाराम महाराज कमीपणा घेऊन बोलतात. तुकाराम महाराज शहाणे होते म्हणून कमीपणा घेऊन बोलतात. तुकाराम महाराज शरण गेले देवा, आलो पतित शरण. इथपर्यंत आपण आलो. तुकाराम महाराज दीन नसताना, पतित नसताना मी पतित म्हणतात. हा मोठेपणातला मोठेपणा आहे. अन्याय अपराधी पतित आगळा, अन्याय अपराधी
अपराधी पतित आगळा. मी अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. देवाला कमीपणा घेऊन बोलतात. तुकाराम महाराजांना विचारलं देवाने, महाराज तुम्हाला काय पाहिजे दान सांगा. कोणी मागावं कोणाला मागावं हा विषय संपला. काय मागावं. तुकाराम महाराजांनी म्हणले मला काहीच दुसरं नको. आणि कन लगे माईक पदार्थ. अरे प्रारब्धाने मिळणाऱ्या वस्तू आहे, त्याला काय मागायची गरज आहे. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा मी पतित आहे, तुम्ही पतिताला पावन करणारे आहात. मी दीन आहे, तुम्ही दीनाचे नाथ आहात. आणि मला दान मागायचंय आणि ते द्या मला. देव म्हणाले काय मागायचंय मागा. तुकाराम महाराज म्हणाले देवा मला काही नको. मग काय पाहिजे तरी काय, फक्त तुझं नाम आणि कंठामध्ये नाम आणि हृदयात प्रेम येऊ दे. ऐका थोडं ऐका, गडबड करू नका. नाम येण्याकरता काय लागतं. नाम देवानं द्यावं लागतं का आपण घ्यावं लागतं. पहिली गोष्ट आहे, पहिला प्रश्न आहे माझा, नाम आपण घ्यावं का देवानं द्यावं. एक प्रश्न. दुसरा प्रश्न, प्रेम आपण अंगात आणावं का देवानं द्यावं. दोन प्रश्न आहेत. मीच उत्तर सांगतो, मला कळलं तसं. नाम येण्याकरता देवाला मागायची गरज नाही आणि नाम येण्याकरता आपल्याही हातात नाही. विठ्ठल कराड माझ्याकडे बघू लागलेत काय की बघा आपल्या हातात नाही म्हणजे. मला सांगा सगळ्याला नाम आवडतंय का. आपल्या हातात असतं तर सगळ्याला आवडलं असतं. ऐका, नाम येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं तेव्हा दान नाम येतंय. देवाच्याही हातात नाही आणि आपल्याही हातात नाही. विठ्ठल तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसिया तोडे समागम घडे. म्हणून नाम येण्याकरता देवाची गरज नाही, नाम येण्याकरता आपल्या हातात नाही. नाम पूर्व पुण्यानं येत असतो. विठ्ठल काही लोकांना वाटलं मग बरं झालं देवानं दिलं तर घेऊ आम्ही, नाही तर नाही. हे जमत नाही. अनंत जन्माचं पुण्य लागतं तेव्हा देवाचं. एवढेच माणसं आहेत का गावात मला सांगा. का सगळे आले नाहीत त्याचं कारण आहे, ज्याचं अनंत जन्माचं पुण्य आहे ते लोक येतात. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. सगळ्याला कीर्तन का आवडत नाही, सगळ्याला कथा का आवडत नाही, सगळ्याला भागवत का आवडत नाही. त्याचं कारण अनंत जन्माचं पाप आहे म्हणून. बर का, थोडं बोलतो की देवाचं नाम येण्याकरता देवाच्या हातात नाही, मग आमच्याही हातात नाही. मग पूर्व पुण्य असलं तर देवाचं नाव येतंय. आणि देवाचं नाव ज्याला आवडत नाही त्याला पापी म्हणावं. विठ्ठल काही लोक चोऱ्या करणाऱ्याला पापी म्हणतात. पण मी उगा थोडं बोलतो, माझा अधिकार नाही. चोरी करणाऱ्याला पापी म्हणू नये. ज्याला देवाचं नाव आवडत नाही त्याला पापी म्हणावं. विठ्ठल काही माणसं म्हणतात आम्हाला देवानं रूपच दिलं नाही, जन्मी पुण्यच केलं नाही. काही माणसाचा संशय आम्हाला चांगल्या खानदानामध्ये जन्म दिला नाही, काही माणसाला आम्हाला गरिबीच दिली. त्याचं कारण आहे, त्याचं कारण 13 गोष्टी पुण्यानं मिळतात. सांगू का, वेळ होईल बघा जास्त. हो द्या. मनुष्य जन्म येण्याकरता पुण्य लागतं. वरवंश जन्म विभवो, श्रीमंत कुळामध्ये जन्म येण्याकरता पुण्य लागतं. मानुष्यम वरवंश जन्म विभवो, श्रीमंती येण्याकरता पुण्य लागतं. मानुष्यम वरवंश जन्म विभवो, दीर्घायुरारोग्यता,
आयुष्य जास्त येण्याकरता पुण्य लागतं. काही जन्मल्याबरोबरच मरतात, काही 12 दिवसालाच मरतात, काही तरुणपणी मरतात. पुण्य कमी. बरं, पुण्य एखाद्याला आमच्यासारख्याला 85 वर्ष आहे, पण आरोग्य नाही, 17 रोग आहेत. आता मला डॉक्टरनं सांगितलंय तेल खाऊ नका, मीठ खाऊ नका, गुळ खाऊ नका, का माती खाऊ का म्हणलं. हे रोगाचं कारण सुद्धा पुण्य असलं तर आरोग्य चांगलं असतं. कुठल्याच गोष्टी का काही गप्पाचे पाहित. हा, काही माणसं म्हणतात आम्ही एवढं भजन केलं बरं आम्हाला कसा देवानं रोग लावला. देव कसा रोग लावतोय? आपल्या कर्मानं रोग येतोय. विठाला एकच सांगायचंय मला, सगळं पुण्याने मिळतं. ते पुण्येने विना त्रयोदश गुणा संसारिणा दूर. 13 गोष्टी पुण्याने मिळतात. भगवंताचं नाम सुद्धा अनंत जन्माच्या पुण्यानं येतं. ह्या देवाच्या नामाची मागणी करत नाहीत तुकाराम महाराज. ऐका, देवाचं नाम श्रेष्ठ का प्रेम श्रेष्ठ? थोडक्यात आलंय, आता थोडक्यात आलंय, म्हणा की काहीतरी. प्रेम श्रेष्ठ आणि बिना नामाचं प्रेम काय कामाचं? देवाचं नाव होतं ना, मला मग प्रेम आहे, म्हशीचं प्रेम आहे, मला कसं करावं? प्रेम श्रेष्ठ आहे, पण देवाचं नाव सोडून जर प्रेम असलं तर काय किंमत आहे? मग सांगा की आता, देवाचं नाव श्रेष्ठ म्हणा, प्रेम नसल्यावर देवाचं नाव काय श्रेष्ठ आहे? प्रेमाविन भजन नाकाविन अर्थाविना पोथी वाचून काय, अर्थाविना पोथी वाचून काय, अर्थाविना पोथी वाचून काय, अर्थाविना पोथी वाचून काय, प्रेमाविन भजन नाकाविन पोथी, प्रेमाविन भजन नाकाविन पोथी, प्रेमाविना भजन नाकाविना पोथी, प्रेमाविना भजन नाकाविना पोथी, अर्थाविना पोथी वाचून अर्थाविन पोथी वाचून अर्थाविना पोथी वाचून अर्थाविना पोथी वाचून प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. भजन मोप श्रेष्ठ आहे, भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, पण प्रेम पाहिजे मध्ये. आता एक, भगवंताचं नाम अधिक प्रेम बरोबर मोक्ष. किती भजन केलं याला महत्व नाही, भजनात किती प्रेम आलं याला महत्व आहे. विठ्ठल आता मी तुम्हाला सांगितलं की नाम येण्याकरता पूर्व पुण्य लागतं. आता प्रेम येण्याकरता काय लागतं? पुण्याची गरज नाही, आपल्याही हातात नाही, ह्याला देवाची कृपा लागते. गात जागा प्रेम मागा विठ्ठला, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम पातुके पाठवा. अहो, लेकरानं रडायचं काम आहे, पाना फोडायचं काम मातेकडे आहे. तसं भगवंताचं नाम घेण्याकरता पुण्य लागतं आणि प्रेम येण्याकरता देवाची कृपा लागते. विठ्ठल प्रेमाचं लक्षण आहे. नामानं काय होतं आणि प्रेमानं काय होतं? नामानं देह पवित्र होतो. बरोबर बोललो का? कसं हो? जो वदे अच्युत सर्व काळ काय पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. अरे, सोहळ्यात पवित्रपणा येण्याकरता देवाचं नाम आहे. शरीर पवित्र होतं देवाच्या नामानं. हे अन्न जे शिजवतो आपण, अन्न शिजवतो, त्याच्यामध्ये अन्नाला शुद्धी तुपानं येते. एक तुपाचा थेंब टाकायचा, अन्नाची शुद्धी आहे. देहाची शुद्धी कशानं आहे? भगवंताच्या नामानं.
पवित्र तो होय देह त्याचा पवित्र तो होय देह त्याचा पवित्र तो होय देहाचा पवित्र तो होय देहाचा हरि पाठ कीर्ती मुखी धरी लाये हरि पाठ कीर्ती मुखी धरी लाये पवित्र तो होय देह त्याचा पवित्र ती होय देह त्याचा पवित्र ती होय देहाचा पवित्र ती होय देहाचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय जे भगवंताचं नाम घेत नाहीत ते अपवित्र आहेत. काही माणसं काही जीव पवित्र आहेत, काही जीव अपवित्र आहेत. सांगतो, कावळा कुत्रा कसे आहेत? अपवित्र आहेत. गाय कशी आहे? पवित्र आहे, पण मेल्यावर अपवित्र आहे. वाघ कसा आहे? जिवंतपणे अपवित्र आहे, पण मेल्यावर पवित्र आहे. त्याचं कातडे घ्यावं लागतं पूजेला बसायला. हा, कशावरून सांगू लागलो? काही पवित्र आहेत बर का, पण सोवळ्यात नाहीत. आता हा देह नामानं पवित्र झाला, पण मेल्यावर मड कशानं पवित्र होत आहे? तुळशीचं लाकूड घालावं लागतंय. विठ्ठल कशावरून चाललंय? या नामानं सगळा देह आमचा अपवित्र असलेला पवित्र होतो. देवा तुझं नाम येऊ दे. पण आता प्रेमाची काय गरज आहे सांगा? नामानं देह पवित्र झाला, पण प्रेमानं देहाचा विसर पडतो. प्रेमानं देहाचा विसर. प्रेमे छंदे नाचे डोले. अरे भजन कसं करावं, कीर्तन कसं करावं, देहाचा विसर पडावं, ते भजन आहे. विठ्ठल भजन करत असताना देहाचा विसर पडावा. महाराज हे विसर पडण्याकरता काय करावं? नाम घ्यावं. नामामध्ये प्रेम आणावं. आणि प्रेम आलेली खूण काय? प्रेम आल्यानंतर डोळ्याला पाणी येतं. बाबराव, इकडून पाणी येतं बरं का प्रेमाचं, आणि दुःखाचं पाणी नाकाकडून येत असतंय. ऐकायलात का कोणी झोपलात असतात? दुःखाचं पाणी इकडून येतं आणि प्रेमाचं पाणी इकडून येतं. भजन करत असताना रडावं माणसानं, एकांतात भजन करावं आणि डोळ्याला पाणी यावं, नरड भरून यावं, अंगावर शहारे उभा राहावेत, अंग थरथर कापावं. आणि देहाचा कोणी अंगाला टोचलं तर कळू नये, त्याला प्रेम म्हणतात. आणि ते देवाला आवडतं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम कंठी प्रेम
दाटे नयनी नीर लोटेन हृदयी प्रगटे रामरूप. तुकाराम महाराज एकदा संडासला बसले. तिथून शास्त्री चालले होते. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. देवाचं नाम चालू आहे, अखंड नाम आमच्या तुकाराम महाराजाचं. त्यांच्या रोमारोमात त्यांच्या नाम भरलेलं आणि घेतलं नाव. शास्त्री म्हणाले, कोण आहे रे ते? अपवित्र जागेमध्ये देवाचं नाव घेतो, बोलवा त्याला. तू क्या आहे? तू क्या? तू क्या? इथे अपवित्र जागेवर कसं देवाचं नाव घेतलं? महाराज, माझी मज झाली, माझी मजा झाली अनावर अवस्था, 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 माझी मजा झाली जीभ ओढली तुकाराम महाराजाची जीभ जरी तुझी वाचा फार देवाचं नाव घेते का म्हणून जीभ ओढली. ओढल्यात बरोबर मधल्या रोमा रोमातून रामकृष्ण हरी निघालं. मग त्या शास्त्रीला कळालं आणि तुकाराम महाराजाचे पाय धरले. मला सांगायचंय, प्रेम हे अंगातून यावं लागतं, प्रेम हे देवानं द्यावं लागतं. प्रेम नये सांगता बोलता, दाखवता येत नाही प्रेम, वाचन सांगता येत नाही, बोलता येत नाही, काही वस्तू दाखवता येत नाही. नामदेवराय म्हणाले, कीर्तन करता येईल, कीर्तन करता येईल, पण प्रेम आणता येत नाही. प्रेम देवानच द्यावं लागतं. विठ्ठल नामा म्हणे कीर्तन करीता ती चांगा, नामा म्हणे कीर्तन करीता ती चांगा, नामा म्हणे कीर्तन करीता ती चांगा, नामा म्हणे कीर्तन करीता ती चांगा. बरी प्रेमाचे ते अंग आणि ताट, प्रेमाचे ते अंग आणि तान प्रेमाचे ते अंग आणि तान प्रेमाचे ते अंग अंग आणि तान
काढला असा गोल सूर्य, त्याला रेगा दिल्या प्रकाशाच्या, प्रकाश पडतो का? पडत नाही. प्रेम आणा म्हणलं तर आणता येत नाही. प्रेम यावं लागतं, आणावं लागतं नाही. एकदा मी इकडं चाललो होतो लातूरकडे, आणि त्या गल्लीला एक ते हलक्या वाजू लागल्या, आणि ते हलगट आणलं, आणि ते काय त्यांची काय भानगड होती की, आणि त्याच्यात एकाच्या अंगात आणतं, असं 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 करून नाचू लागलं. आणि हे असं नाचतंय, त्याच्या अंगात आलंय म्हणले, त्याला देहाचा विसर पडलाय आणि त्याला काहीच कळत नाही, देव शिरलाय अंगात. हां, मग एक दोन रुपये टाकला असा खाली, रुपये टाकल्याला दिसला त्याला. कोणाला? त्याला. मला नाही, त्याला दिसला. त्याला दिसला, आणि त्याची बायको होती जवळ, आणि ती नाचू लागलाय, असं करतोय पाय. म्हणजे त्याला रुपया दिसतो, आणि त्याचं खरं देव आहे का अंगात? अरे आमच्या नाथ महाराजांच्या अंगावर असा सर्पानं सावली धरली होती, नाथ महाराजाला पत्ता सुद्धा नव्हता. याला प्रेम म्हणतात. प्रेम अंगात आल्यानंतर देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडणे म्हणजेच देवाची प्राप्ती आहे. विठ्ठल ऐका, एक वेदांतातलं चिंतन आहे. नामानं देह पवित्र होतो, प्रेमानं देहाचा विसर पडतो, आणि ज्ञानानं देहाचा बाध होतो. अवघड लागलं बघा. शुद्ध असावं का प्रेम असावं का ज्ञान व्हावं? ज्ञानानं मोक्ष का भक्तीनं मोक्ष का नामानं मोक्ष? नाही, एवढ्या भानगडीत जात नाही. मलाही सुधरायचं नाही. तुम्ही म्हणताल कशाला आणलं ही? विठ्ठल थोडक्यात एक दृष्टांत सांगू का त्र्यंबकराव? आमच्या गावात ढाळज म्हणून होती, 4-5 घरं आणि कासल्याची ढाळज, आणि तिथे निवृत्ती महाराज येत होते नागठाण्याचे. आम्ही बघितले त्यांना. कालपुरा समाप्ती झाली, त्यांचं काल्याच कीर्तन माझ्याकडेच होतं. आले, आणि आल्यानंतर भजन करायचे त्यांनी पहाटे 4 वाजता, आणि बोलायचे माय बाबा पांडुरंगा, माय बापा म्हणायचे. गडी माणसं पाणी आणायला गेलेले म्हणायचे, निवृत्त महाराज तुम्ही कुणाला बोलता? माय देवाला बोलतो, पांडुरंगाला. खोटं वाटायचं लोकाला. प्रत्यक्षात 2-3 गड्याने बघितलं, महाराज उभे होते आणि आधर विना होता. माझ्या गावात जाऊन विचारा, खुंटीला नाही, काही नाही, आधर विना होता. मग विचारलं, महाराज आणि विना कसा आदर कोण घेतला होता? पांडुरंगाने घेतला होता. ह्यांना कधी पांडुरंग दिसलाय? नुसता आदर विना दिसला, पांडुरंग दिसला नाही, अधिकारच नाही. मग त्यांच्या अंगात प्रेम आल्याशिवाय देव नाचला का हो? नामदेवराय कीर्तन करू लागले, आणि कीर्तन करत असतात देवावर उडी टाकून टाळ घेऊन नाचू लागले. आमच्यात माणसं आळशीला येऊन टाळ खाली ठेवून बसतात. इतका फरक आहे त्यांच्या आमच्या कीर्तनात. विठ्ठल नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाद जनी मने ज्ञान देवा. नुसतं सांगा, जास्त मला बोलायचं नाच जास्त आहे. जास्त काय? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवाचं काय अधिकार असेल? कीर्तन उभा झाल्याबरोबर देव नाचायचे. नामदेवाची निष्ठा कशी होती? एकदा नामदेवराच्या घरी देवाला वाटलं परीक्षाच बघावी. सांगू का? भक्ताच्या परीक्षा असतात. किती? 4 परीक्षा आहेत. सोन्याच्या किती? 4. इथं सराफ कुणी असले तर माहीत असेल बघा. आधी घासावं लागतंय, तापवावं लागतंय, तेजाब टाकावं लागतं, आणि कुटका पाडावं लागतं. 4 परीक्षा झाल्या. तशा भजन करणाऱ्याच्या 4 परीक्षा आहेत. ते काही सांगत नाही, मला टाइम नाही. विठ्ठल नामदेवरायची निष्ठा पाहण्याकरता देवाला वाटलं नाम्या फारच गाजलाय, बघायची म्हणून देवाने आपलं ब्राह्मणाचं रूप घेऊन नामदेवरायच्या घरला आले. ओम भवती भिक्षां देही ओम स्वस्ती. महाराज तुम्ही कोण? मी ब्राह्मण आहे. कुठून आलात? पंढरपुराहून. आपलं नाव काय? माझं नाव विठूदेव आहे. बरं बरं,
काय दान पाहिजे तुम्हाला, काय दक्षिणा पाहिजे? ब्राह्मणाला दक्षिणाच आवडते बरं का. आता कुणी द्यायचं नाही इथं, पण आवडते बरं का. आणि जेवण एक आवडतं. आम्ही आल्याबरोबर जेवण केलं इथं. महादेवाला पाणी आवडते सततधार, विष्णूला अलंकार आवडतात, सूर्याला नमस्कार आवडतो, आणि ब्राह्मणाला सांगू का भोजन आवडतं. विठ्ठल अलंकार प्रियो विष्णू, जलधारा शिवप्रिया, नमस्कार प्रियो भानो, ब्राह्मणो भोजन प्रिया. प्रमाण आहे आपल्याजवळ. काय सांगू लागलो, परीक्षा आहे. नामदेवाला परीक्षा घ्यायची म्हणून देव म्हणले माझं नाव इथं देव आहे, काय पाहिजे दक्षिणा? काही नाही म्हणले, मला जेवायला दे. हो, नामदेवराव म्हणले आज एकादशी जेवायला नाही. नामदेव मला कालमेल करा, मला BP आहे म्हणले, मला शुगर आहे, आणि काही खाल्ल्याशिवाय जमत. मी गोळी खाल्ली. तेव्हा गोळ्या होत्या का नाही पण मनानं सांगले. म्हणले मग काय म्हणणं आहे? काय नाही म्हणले, मला दे जेवायला नाहीतर मरतो. नामदेवराव म्हणले आज एकादशी देव बाप्पा तस कसं? बघ नामदेवा, नाही दिला असं मेलोच म्हणले. इथं मेलास तर माती करतो पण देत नाही म्हणले. अरे बापरे. बामण म्हणला आता कसं करावं, मेलच बामण मेल. नामदेवराव म्हणले हे पोरो काय उचला ह्याला म्हणले, आणि पेरणीचा दिवस लवकर घालून टाका, आणि पाऊस येईल, घासलेट घ्या बरोबर. देव म्हणला मला घासलेटे टाकतेत गड्या. म्हणला आता काही का आपलं खरं नाही म्हणला. पण बघावंच म्हणला परीक्षा, बघितल्यास कसं हो, परीक्षेला उतरावं लागतंय. नेलं सगळं रचलं, ते घासलेट टाका म्हणले, टाकलं. मध्ये घाला म्हणले, ह्याला घातलं. पोरो थांब आत्ताच लावू नका का, मलाही मध्ये घाला म्हणले. कोण आता परीक्षा करीये? कोणी म्हणतं का आपण म्हणूत का बरं, मला का मध्ये घाला म्हणले, मला घातलं. त्यांना टाका म्हणले घासले. देव म्हणला कर्म फुटला, आता नाम्याही मरतोय आणि मलाही मारतोय, आता काय करावं म्हणलं. घासलेट टाका म्हणले, टाकलं घासलेट. लावा टेंबा, लावला टेंबा. नामदेवाने सांगितलं तिकडून लावू नका, माझ्याकडून लावा म्हणले. काय निष्ठा असेल. नामदेवर ऐकून टेंबा लावल्याबरोबर भडकलं. त्या बामणाने काय केलं, नामदेवाला धरलं, उडी टाकून बाजूला. नाम्या नाही जेवायला दिला असतं दिला तर मलाही मारतोस का म्हणले, आणि तूही मरतोस का? मग पांडुरंगाने रूप दाखवलं. दृष्टांत संपला. पांडुरंग उगं भेटत नाही. रूप दाखवलं. नामदेव म्हणले देवा आणि एवढं कशा करता? अरे माय बघून लाडानं तुझी परीक्षा बघितली. विठ्ठल म्हणून मला काय म्हणायचंय, नामानं देह पवित्र होतो, शुद्ध होतो. भक्तीनं प्रेमानं देहाचा विसर पडतो. आमच्या मारुतरायाचं उदाहरण आहे की हो, चटकून देण्यात आलं माझ्या. तुझा राम कुठं दाखव म्हणल्या बरोबर मारुतरायाने टर छाती फाडली. मध्ये राम लक्ष्मण म्हणून पुन्हा मारुती एक मध्ये. अरे बापरे, याला म्हणतात साठविला हरी जी हृदय मंदिरी. प्रेमानं देव बांधलेला असतो म्हणून प्रेमानं देहाचा विसर पडतो, नामानं देह पवित्र होतो आणि ज्ञानानं देहाचा बाध होतो. तुकाराम महाराजांनी दान मागितलं, देवा मला असं दान द्या, तुमचं नाम कंठात तर द्याच द्या, पण त्याच्यामध्ये खरं प्रेम द्या, असं पहिल्याकडे नाम कंठीरा हो नाम. ओ हो कंठीरा हो नाम, कंठीरा हो कंठीरा हो नाम.
बिना प्रेमाचं मला नाम नकोय, प्रेमासहित दान द्या. आणखी काही मागायचंय का? तुकाराम महाराज आणखी एक दान मागितलं. एक 10 मिनिट त्याचं चिंतन करू आपण. नामही दिलं, प्रेमही दिलं, आणखी पुन्हा काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? स्वयंपाक करायचा असला तर काय काय लागतं? अग्नी, पाणी आणि धान्य. तसं मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असला, देव प्राप्त करून घ्यायचा असला तर 3 वस्तू लागतात. कोणत्या? नाम, प्रेम आणि ज्ञान. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञाने विनयेके उपाय करशी जितुके तेही गुंफशी अधिके रुखी. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि नाम प्रेम, नाम देह पवित्र करतं, प्रेम देहाचा विसर पाडतं, पण देहाचा बाध होत नाही. देहाचा बाध वेगळा, नाश वेगळा. बाध वेगळा आणि नाश वेगळा. म्हणून बाध होण्याकरता ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय जमतच नाही का? नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. वस्तूच्या प्राप्तीला महत्व का वस्तू कळण्याला महत्व? नीट विचार करून उत्तर द्या मला. त्र्यंबकराव, वस्तूच्या प्राप्तीला महत्व का कळण्याला महत्व? कळण्याला महत्व आहे. प्राप्ती अधिक कळण्याला. मनुष्य जन्म मिळाला महत्व आहे की कळाला का? महत्व आहे. संतांना मिळाला आणि कळाला. तुम्हाला मला मिळाला पण कळाला नाही. विठ्ठल एका बाईला सांगितलं विस्तून पाणी देतो, स्वयंपाक करा. धान्य देत नाही. होईल का स्वयंपाक? मी का सांगू लागलो? उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामाने. नामाला जेवढी किंमत आहे तेवढीच प्रेमाला आहे आणि तेवढीच ज्ञानाला आहे. नाम अधिक प्रेम अधिक ज्ञान बरोबर मोक्ष. विठ्ठल महाराज ज्ञानाला मोक्ष आहे. मग मागायची काय गरज आहे? ते ज्ञान संताशिवाय मिळत नाही. का मिळते कुठं बाजारात? ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी अनावे तरी या संता बजावे सर्वस्वेसी. स्वरात लागलं का नाही? हा, आपसूर होऊ नये बरं का. विठ्ठल अरे ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ते ज्ञान संताशिवाय मिळत नाही. ज्ञान होय आधी संता चरण दाता, मग विचारिता येईल कळो, मग विचारिता येईल कळो. ज्ञान होय आधी संता चरण दाता, मग विचारिता येईल कळो, मग विचारिता येईल कळो. सांगा. ज्ञान होय आधी संता शरण जाता. मला ऐकू ना गेले बरं का. हा, ज्ञान होय अंगी आधी संता शरण शरणच जाता. बरेच प्रमाण आहेत बघ. हरिप्राप्तीशी उपाय धरावे धरावे. देव प्राप्त करून घ्यायचं असलं तर संताकडे जावं लागतं. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असलं संताकडे जावं लागतं. संताविण प्राप्ती नाही ऐशे बापूदेव देती ग्वाही. वेद बापूदेव देते, वेद देते ग्वाही. आमचे शंकराचार्य म्हणतात संगसत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शांत्यादि परिचीयतां दृढतरं कर्मासु संत्यज्यतां सद्विद्वानुपसृप्यतां प्रतिदिनं तत्पादुके सेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरो वाक्यम. त्यांच्याकडे जावं आणि त्यांना विचारावं काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. तनु मनोजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ
मग जे अपेक्षित आपुले सांगतील जे पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. म्हणून देवाला दान मागतात, देवा मला मोक्ष पाहिजे, ज्ञान पाहिजे, आणि ते ज्ञान संताजवळ मिळतं म्हणून तिसऱ्या कडव्यात संताची मागणी करतात. संताची पायी संताची पायी ठेवी वेळो वेळा डोई ठेवी वेळो वेळा डोई ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान संताच्या पायावर मला नेऊन ठेवा, हे दान द्या. नाम कशाने येतं सांगितलं, प्रेम कशाने येतं सांगितलं, संत कशाने भेटतात. संत बाजारचा भाजीपाला नाही. संत संत मिळण्याकरता यज्ञ केल्यानं संत मिळत नाही. संत मिळण्याकरता निष्काम पुण्य करावं लागतं. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकडा लाईजे पाठोवाटी तै होय बेटी हरिप्रियाची. अनंत जन्माचं निष्काम पुण्य असलं तर संत भेटतात. बहु अवघड बरेच प्रमाण आहेत. कोण पुण्य त्यांचा द्वंद्वाधिक. अगोदर तर संत मिळणं कठीण, त्याच्या अगोदर संत कळणं कठीण. सुरदास महाराज कोणाला कळाले, आता कळाले. माधव बाबा कोणाला कळाले, मोतीराम महाराज कोणाला कळाले, माझे चूडामणी महाराज गुरु कोणाला कळाले. संत गेल्यावर कळावा का अगोदर कळावा. गेल्यावर कळून काय उपयोग आहे. संत अगोदर कळावा. नीट लक्ष देऊन ऐकायलात म्हणून सांगू लागलोय. संत कळण्याकरता काय करावं लागतं, संतच व्हावं लागतं. विठ्ठल कीर्तन संपलंय, पण एक थोडं एक दृष्टांत ध्यानात आलाय. संत कळण्याकरता संतच व्हावं लागतं. संत पंडिताला कळणार नाही, संत योग्याला कळणार नाही, शब्द ब्रह्मज्ञानाला कळणार नाही. संत कळण्याकरता संतच व्हावं लागतं. काही माणसं ओळखूच येत नाहीत आणि खरे संत आहेत. खरं बोलू का, खरं बोलायला आहेत का, गप्प मारायला आणले का इथं म्हणतात. संत ओळखू येऊ देत नाहीत.
आणि ओळखू येऊ देत नाही तेच संत असतात. विठ्ठल मला काय येतंय, मला काय येतंय म्हणते. आमच्यासारखे बोलके का नाही बाबा 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 म्हणले संत. त्र्यंबकराव बोलका बरा का न बोलता परमार्थ करणारा बरा सांगा की. न बोलता परमार्थ करणारा बरा का लोकाला बडो बडो सांगणारा बरा. न बोलता करणारा बरा. आपलेच लेकर बाळ जीव घालून कवड लावून जेवणारा बरा का बाहेरच्या गावचे माणसं जीव घालायचे आणि आपले लेकर बाळ उपाशी ठेवायचे. कोणता बरा सांग की. आता बाहेरचे गाव जेवण केले आणि घरचे लेकर बाळ उपाशी, हे बरा का घरच्याला रट्टवून जेव घालायचं आणि कोणी मागत करायला कवड लावायचं. कोणता बरा लवकर सांगा, आता कीर्तनाला उशीर होणार. तुम्हाला सांगता येत नाही. मी म्हणतो दोन्ही बरे नाहीत. बाबूरावला पटलं की हसूला तुमच्यासारखे गाव जेवण घातले आणि घरचे तुम्ही उपाशी ठेवल्यावर तुम्ही बरे का बरे नाहीत. म्हणजे पंडित लोकाला ब्रह्मज्ञान सांगणारा पण स्वतः काहीच नाही. आता कळलं तुम्हाला. ते बरा का सगळा परमार्थ करतोय पण आम्हाला काही सांगा की मला काय येतंय म्हणतोय. कोणता बरा. तर आपण परमार्थ करतो पण लोकाला सांगत नाही, लोकाला सांगतो पण आपण करत नाही. कोणता बरा. विठ्ठल मी म्हणतो दोन्ही बरे नाहीत. आपण चांगलं वागतो लोकाला सांगत नाही तो चोरटा साधू. बरोबर आहे का. चोरटा लोकाला सांगतो पण आपण वागत नाही तो उधळ्या साधू. आपण कोरडा पाषाण लोका सांगे ब्रह्म, आपण कोरडा पाषाण. ती एक चोरटा आणि एक उधळ्या. मग असावा कसा. आपण ही वागावं लोकालाही सांगावं तो खरा संत आहे. विठ्ठल बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले तैसा मी भिक्षुक माणूस पंचांग सांगायला जायचं. गोडळ होटी सायगाव वगैरे पंचांग लहानपणी जायचं. मग एकादशी करायचीच नाही की पान खायचा नाद. 2 एकादशी आल्या. गोडळ्यात गेलो सांगायला आदल्या एकादशी दिवशी. गोडळचे माणसं म्हणले देवा एकादशी कधीची आहे. पान खाल्लंय तुम्ही. मी म्हणलं उद्याची आहे मला. होटीत आलो पान खाल्लं. देवा एकादशी कधीची. मी कालची केली म्हणलं. विठ्ठल लोकाला एकादशी सांगितली पण स्वतः केलीच नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. एका गावात एका राजाच्या गावाला एक पंडित आला आणि आला. राजा काय मी कोण्या जातीचा आहे ते मला सांग. तुम्ही म्हणला तो कशावरून ओळखू. 18 भाषा बोलत होता. इंग्रजी, हिंदी, कन्नडी, तेलुगू, मराठी, संस्कृत सगळीच बोलायचा. गंध वगैरे लावलेलं. जातच ओळखू नाही गेली. राजा म्हणलं मी कशावर ओळखू. मग हारलं म्हणून मला प्रमाणपत्र दे आणि 50,000 रुपये दे. राजा म्हणलं आता कस करावं बाबा. मग कोणाचा आहे असो. राजा म्हणलं की प्रधान चांगला पाहिजे. ते काय की PA म्हणतात की काय हाताखाली मंत्र्याच्या ते हुशार पाहिजे. घरचा मंत्री हुशार पाहिजे. त्याचं घर चालते चांगलं. एवढंच मला इथं रंगवता येत नाही बरं का. मग ते प्रधानजीला बोलावलं. राजा हां प्रधानजी काय हे कोण्या जातीचं हे सांगा म्हणते. नाहीतर हारलं म्हणून प्रमाण द्या, पत्र द्या. 50 लाख रुपये मागताय म्हणले. कसं करावं. होय महाराज कसं करायचंय. हां उत्तर द्या नाही तर मला पैसे द्या. ते प्रधान हुशारता. प्रधानानं सांगितलं उद्या ह्याचं उत्तर द्यायला जमल का. जमतंय म्हणलं उद्या द्या. ह्याच्या म्हणणं घ्यायला काय येतंय. हे काय ओळखतोय मी इंग्रजी बोलतो.
इंग्रजी बोलायला काय आलंय पॅट मॅट खॅट केलं की इंग्रजी असं वाकडून काही संस्कृत बोलतात काही काही यंटनम खुंटनम झालं संस्कृत अनुस्वार दिला की संस्कृत अनुस्वारेण संस्कृतम वक्रतुंडेन इंग्लिशम ते बरंच आहे बोलता येईल. मग म्हणले झोप. त्याला जीव घातलं झोपायला. असं थंडी गारवा होता. लादणीमध्ये झोपायला दिलं. कवाड लावलं. त्या लादणीला झुरका होता. पायऱ्या होत्या अशा. आणि प्रधानजीनं डेऱ्यातलं 7 दिवसाचं माठातलं पाणी घेतलं. वर पायऱ्या चढवून गेला. वरी गेला. बरोबर सोन्याखाली त्याला 2 गाद्या टाकून झोपिलं होतं. मी नव्हतो, उगं सांगू लागलोय. मी नव्हतो. मग झोपिलं. वरी गेला आणि वरून असं पत पाणी ओतल्या बरोबर अरे अल्ला बिस्मिल्ला म्हणलं. हे प्रधानजीनं ऐकलं. आता काय करावं म्हणलं. आता ह्याला ओळखीलं भेट. सकाळ झाल्या बरोबर ही गंध लावून मीटिंग भरली. हा बोला मी कोणत्या जातीचा सांगा. ते प्रधानजी म्हणला पहिचाना गडबड करू नको. तुला ओळखीलंय गडबड करू. ह्याच्या ध्यानातच येईना. हा सांगा मी कोण्या जातीचा. त्याने म्हणलं तू मुसलमान नव्हस का. कसा पहिचाना. अरे अल्ला बिस्मिल्ला म्हणला तू ओळखलो. मला सांगा पंडित ओळखू या करता काय करावं लागलं. एवढी भानगड. आणि संत ओळखा करता काय करावं लागेल. संपलं कीर्तन. विठाला विठाला महाराजांनी विचारलं तुम्हाला नाम दिलं महाराज, प्रेम दिलं, ज्ञान दिलं, संत प्राप्ती करून दिली, त्यानं तुम्हाला फल काय मिळते. गडबड करू नका. 2 मिनिट 5 मिनिट त्याचं फल कोणाही कार्याचं फल माहीत पाहिजे. पेरणी कशा करतात हो. इसळा पडावं म्हणून का. हा काहीतरी धान्य मिळावून फल मिळावं म्हणून. परमार्थ कशा करता करायचा. काहीतरी फल मिळावं. काय फल आहे. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती या जीवाला मिळते. अनंत जन्म हा जीव जन्म मरण करीत आला. हे दुःख नाही सोडण्याकरता आणि देवाच्या प्राप्ती करता. म्हणून हे नाम, प्रेम आणि संत पाहिजेत. विठ्ठल शंकराचार्य म्हणतात कितीदा मराव. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन. अरे कितीदा मरायचं कितीदा जन्मायचं. ही जार संपते. हे फल आहे. विठ्ठल काय फल आहे. महाराज म्हणतात तू ग म्हणत रे तू ग म्हणत रे
हो
झालेली सेवा जगदंबेच्या चरणी अर्पण करून गाववाल्यांचं कल्याण हो, करोनाचा नाश हो, देवाने पाऊस वेळेवर पाडो, गाईला चारा मिळो, आपण सर्वांनी देवाचं नाम घ्यावं अशी देवाच्या चरणी मागणी मागून सेवेला पूर्णविराम. अधिक झालं असलं काढून टाका, कमी पडलं असलं तर पदरचं घाला, चांगला आला असतं सद्गुरू माऊलीचं आहे माझ्या, आणि वाईट आलं असतं माझं आहे, चुकलं असलं तर माफ करा. माय बापा पुढे लाड केले करू, तैसे बोल करू कवतुके. झालेली शिवा भगवतचरणी अर्पण. मला पाठा नाही, मला अधिकार नाही, आणि माझं वय राहिलेलं नाही. गौऱ्या बाहेर गेल्या. हसू नका, माझ्याच नाही, कोणाच्या कधी कुणाच्या कधी गेलेल्याच आहेत. ध्यान ठेवा थोडं. झालं झालेली शिवा भगवतचरणी अर्पण. आता माझं फाउंडेशन, उपोद्घात काय काय असते ते झालंय. आता इथून माझं कीर्तन सुरू होणार आहे. तुम्ही म्हणता ह्याला काय येतंय, कुणीकडे नेता येत आहे, घाबरू नका, माझजवळ काही नाही, आता संपलंय. ज्ञानेश्वर हो हो, गाववाल्याला धन्यवाद. पुनश्च वेळेवर कीर्तन वेळेच्या आधी चालू केलं, आणि आम्ही 10:30 म्हणलं होतं, 10:30 सोडलं. 1.5 तास कीर्तन झालं, बोलणं 3 तासाचं झालंय. तुम्ही ध्यानात ठेवा. झालं तुमची सेवा यथामती केली. आता माझी BP निघून गेली, आता कीर्तन करायला काही हरकत नाही. चलूया. त्र्यंबकराव माझ्याकडे येडे आणि बघू, आता कधीच आणायचं नाही ह्या बामणाला. पुनश्च गाववाल्याला धन्यवाद, टाळकऱ्याला धन्यवाद, वाजवणाऱ्याला धन्यवाद, पण ऐकणाऱ्याला नाहीत. काय केलं असेल याचं? काही केलं नाही, टाळी वाजवली नाही. आता चाली वगैरे झाल्या, आता तुकोबारायचं चिंतन करायचं, कडकड टाळी व्हायची, 1-2 पुंडल्या व्हायच्या, आणि मग तुम्हाला परवानगी देतो, जे विठ्ठल करतो. पुनश्च गाववाल्याने मला बोलावल्याबद्दल पुनश्च गाववाल्याचे आभार. हो, म्हाताऱ्या माणसाची आठवण केली ह्याबद्दल एक धन्यवाद. बरं, आणि मी आल्याबद्दल मला धन्यवाद नाही, ह्या अंबामाईला धन्यवाद. मी येणार नव्हतो दिनकरराव. मला वाटू लागलं तिथं बसूनच माझी BP काय म्हणतील लोक, काय म्हणतील, BP वाढणार होती. इथं आल्यावर कमी झाली. देवाची दया, सर्वांनी सांभाळून घेतलं, टाळकऱ्याने वगैरे. पुनश्च धन्यवाद. सर्वांनी तुकोबारायचं चिंतन करा. हरी तुकाराम. म्हणाये
विठ्ठलांचा विठ्ठवाणी उभा वामाय रुक्माई दिवशी शोभा पुंडलिकाच्या भेटी परमालिका धन्यवाद भीमा उतरी जगा देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभाई जगा तुळशी माळा गळा करजोली कटी काशी डाबर कंदुला देव सुरावर दिले भेटी गरुड हनुमंता पुढे राती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभाई जगा आषाढी कार्तिकी भक्तन येतो साधुजन येते चंद्रभागी स्नान करते वाचले तयारे मुक्ती केशवाचे नाम उभाय वाची देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभाई जगा आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा गोविंदा माझा आरती ज्ञान राजा आरोग्य ज्ञान घे ताऱ्याला जोडी गेले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा गोविंदा माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुहे बोले ईश्वर ब्रह्मचे राम जनार्दन आई मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा गोविंदा आदि तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सदानंद मूर्ती पाय राघवरामा आदि तुकारामा आय राघव सगळ्यात पाहन झाले आदि तुकोबाची जेणे आवडते आदि तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सदानंद मूर्ती पाय राघवरामा आदि तुकारामा तुकला तुळशी ब्रह्मरूपाच्या मंदिरात ज्योती धरणी मंदिर आदि तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सदानंद मूर्ती पाय राघवरामा आदि तुकारामा गारुडांगर वंदे चरण डोळ्याला बाई उपर हेच भाई माझ्या जन्मोजन्मी तुला पंढरीचा वारी वारी संत संग सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वारी वारी तुकोनी चंद्रभागे तुकारामागे घ्यायची पंढरीचा वार वारी करे तुकोने जे हरी ठोल रुक्माय अखिल पैश्वाता कुळा माझ्या सकळ अर्जदासा कल्पनेची बाधा नोकरी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा लागुरायचा माझ्या विष्णुदासा भाविक मागणी आहे या संतास निर्वेहेचे म्हणे आता उदार तू हो सर्वांना हात जोडून विनंती आहे, लांबूनच हात जोडा. दर्शनाला कोणी माझ्या येऊ नका ही मी हात जोडून विनंती करतो. कथेचे आयोजक अर्जुन माधवराव कराड हे महाराज. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.